आणि दारात आहे तुलस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुवासनींचे कपाल. हिंदवी स्वराज्याची म्हणून दिसते सकाळ. जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा करत जवळ बोकरविडा प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये या मॅचच्या दिशेने जिथे तुम्ही पाहत आहात बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये जियान एव्हेंजर्सच्या टीमला तुम्ही पाहता त्यांच्या अगेन्स्ट माही 11 या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना यामध्ये जो जिंकेल तो जाणार आहे थेट सेमीफायनल नंबर मध्ये आणि जो पराभूत होईल त्याच्याकडे देखील एक संधी असणार आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे खेळ. पाहूयात काय घडेल. 4 षटकांची मॅच. गोलंदाजीसाठी साहिल पाटील. पुढचा बॉल साहिल पाटीलचा पुढचा बॉल फटका फसला. कॅप्टनची विकेट येऊ शकते आणि झेल ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये कोणाला जीवन दिलंय ना मित्रांनो, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडला होता रोहन पाटील या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला थोडेसे धाबे जाणले असतील कारण की साहिल पाटीलनं संघर्ष केला होता परंतु आता मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झाला. जेव्हा झेल उडाला होता ना तेव्हा नक्कीच पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला पाहायला मिळाला परंतु आता मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळाले. संघाचा संघनायक रोहन पाटील यांच्यावर जरा जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला त्यांना स्वीकारावा लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला बॅटर कुशल आणि त्याच्या समोर गोलंदाज आहेत साहिल पाटील. यावेळचा बॉल क्रुशलच्या स्लॉट मध्ये आला आणि त्यानं पाठवलंय बॉलला सीमा पार. छत्रपतींचा चावा मिळतील या बॉल वरती 6 धावा. धावा येत असताना पाहायला मिळाला. झेल सुटला त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाले आणि क्रुशलच्या बॅट मधून 6 धाव संख्येत असताना पाहायला मिळाला. 6 धावेने या बॅटरनं अकाउंट ओपन केलंय. धावफलकावरती एकंदरीत 7 धावा बनल्या. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना गोलंदाजीसाठी साहिल पाटील यांच्या ओव्हर मधील पुढचा बॉल तोडीस-तोड प्रत्युत्तर दिलं साहिल पाटील यांनी. तू मोठे फटके मारू शकतोय परंतु दुसऱ्या बाजूने मी देखील विकेट घेऊ शकतोय सांगत असताना साहिल पाटील यांनी घेतली विकेट. फलंदाज बाद. विकेट येत असताना पाहायला मिळालं साहिल पाटीलनं खऱ्या अर्थानं गोलंदाजा साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्याच बॉलवरती तोडीस-तोड प्रत्युत्तर दिलाय. फलंदाजाला तंबू जरासा दाखवला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सौम्य बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. नेट नंबर 3 वरती आला. आता त्याला देखील डावाला सावरावं लागेल कारण की नॉन स्ट्राईक वरती तुम्ही पाहता टीमचा टीम कॅप्टन रोहन पाटील तुम्ही पाहत आहात आणि गोलंदाजीसाठी साहिल पाटील. पाटलांचा बॉल बाला राहिला मागच्याच बॉल बालावरती परंतु यावेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट. एक सिंगल धाव संख्या. एका धाव संख्येने धाव फलक पुढे जायला आताच्या घडीला धावा बनल्यात 8. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे गोलंदाजीसाठी साहिल पाटील आणि स्ट्रायकर एंडला आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतो रोहन पाटील. आता बेस्ट वर्सेसची बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की आणि तत्पूर्वी श्रीकृष्णाजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन असताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहेब तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत. यावेळचा बॉल पहा मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. साहिल पाटीलनं डायरेक्ट हिट देखील केली होती परंतु बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरीने पोहोचला. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 1 गडी बाद 8.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी संघाचे संघ कर्णधार प्रणय तांडेल गोलंदाजीसाठी असताना आपल्याला पाहायला मिळतं. संघाचे संघ कर्णधार गोलंदाजीसाठी यावेळेचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. साहिल पाटील यांचं दमदार क्षेत्ररक्षण आपल्याला त्या समोरच्या रिजन मध्ये पाहायला मिळालं. एकच धावसंख्या आली. एका धावेने धावफलक पुढे चालले ते 9 या धावसंख्येपर्यंत. गोलंदाजीसाठी तुम्ही पाहत आहात संघाचे संघ कर्णधार आणि आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, कारण की समोर कॅप्टन वर्सेस कॅप्टनची आता मात्र भेटगाठ झाली. यावेळचा बॉल गुडना टेक तमाशा देख, बॉल सीमा पार, वेलकम बाउंड्री, स्वैग से करेंगे सबका स्वागत, चौकार. तत्पूर्वी श्रीकृष्णाजी पाटील साहेबांच्या इकडे शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करतो की आपला यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो साहेबांना की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मध्ये तुमचा विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. एक धावसंख्या वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असताना तर चित्र वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु 2 धावा आल्यात. 2 धावेने धावफलकावरती 15 धावा एकंदरीत बांधल्या. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी प्रणय तांडेल टीमचे टीम कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आता मोठे पटके खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर. परंतु पावात काय चित्र घडलं जाईल या मॅच मध्ये. आता दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल, कारण की जो जिंकणार आहे तो थेट जाणार आहे सेमीफायनल मध्ये. पाहाव्यात आता कोणता संघ जातो पहिला जो सेमीफायनल मध्ये. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, तिकडे यशरक्षक थोडेसे प्लंबल झाले. एक धाव तिकडे कंप्लीट करण्यामध्ये आले. एका धावेने धावफलक पुढे चालले ते 16 धावसंख्येपर्यंत. एक गडी बाद 16, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं बॅटिंग करणारी टीम च्या टीमला तुम्ही पाहता. दुसऱ्या बाजूला माही 11 या टीमला यावेळचा बॉल फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आगरी कोल्यामी मुंबईचे राजे, करू नका आग्र्यांचा नाद, फलंदाज झेलबाद. षटकार पहा या बॉल वरती आता काय चित्र घडले तर 6 धावा की विकेट. पंच चला पंच डिसिजन देतील. तिसऱ्या पंचांची मदत आता पंचांनी घेतलेली आहे. तर षटकारचा 6 धावसंख्येचा इशारा आलाय. चला 6 धावा आल्या त्या बॉल वरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता डॉट बॉल असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 22 आणि ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. गोलंदाजीसाठी कृष्णा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कृष्णा यांचा पहिलाच बॉल कमी गतीने टाकला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यावेळेस तिकडे झेल टिपला आणि कॅप्टनला मात्र यावं लागेल माघारी. रोहन पाटील जेलबाद. आणि या कॅच साठी ओम पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या क्षेत्ररक्षकासाठी आलाय. यस डीजे सुयोग पाटील यांच्याकडून.
षटक क्रमांक मार्गस्थ आहे. तिसरं आणि कृष्णांची दमदार गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती कॅप्टनला माघारी पाठवले, त्यांच्या माध्यमातून विकेट आली. धाव फलकावरती 23 धावा बनल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीनं टाकलेला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, तर वाटतं की कॅप्टनच तिकडे उपस्थित आहेत. थोडेसे फ्लंबल झाले तिथे. एकेरीला मात्र दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट करण्यामध्ये आलंय. 2 धावा आल्यात. 2 धावेनं 25 धावा धाव फलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण खऱ्या अर्थानं प्रेक्षक लाईव्हची टीम आमच्या सोबत जोडलेली आहे. गुणलेखक देखील जोडलेत. पंचांची जोडी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेमध्ये संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की डे नाईट फॉर्मॅटमध्ये आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा बोकरवाडा प्रीमियर लीगची. शिवसेना शाखा प्रमुख जयजी पाटील साहेबांच्या इकडे प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. मी विनंती करतो की साहेब प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय. सहर्ष अधिक स्वागत. या बॉलवरती विकेट, या ओव्हरमध्ये जर काय गोलंदाजाने विकेट घेतली तर आमचे सचिन दादा यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून मात्र दिली जाईल. आणि जी विकेट घेतली त्याच्यासाठी देखील 500 आलेले आहेत. यावेळचा बॉल फटका फसला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, तिकडे मिसफील्ड झाली. पाया क्षेत्ररक्षकानं 500 रुपये कमावलेत. गोलंदाजानं संघर्ष केला होता परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ लाभलेली नाहीये. आणि या बॉलवरती असताना निरंतर यानं झेल ड्रॉप केला आणि याला या मॅच नंतर खरं तर साबण देऊन खेळाडूला सन्मानित केलं जाईल. 27 धावा धाव फलकावरती लागल्या. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो मार्गस्थ असताना तिसरं. यावेळचा बॉल फटका फसला, आणखीन एक संधी निर्माण झाली. यावेळेस चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक टिपला झेल, आणखीन एक फलंदाजाचा संपला इथेच खेळ. आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्थात दीपक पवार. दीपक पवार गोलंदाजीसाठी आलेले पाहायला मिळतात. पुढचा दरवाजा बंद होता, मागणा चोरी झाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. या व्यासपीठावरती संपूर्ण मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. आपल्या गावातली एक दमदार स्पर्धा संपूर्ण मान्यवरांचा देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला अगदी दुपारच्या सत्रापासून मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 27 धावा बनल्यात आणि साईराज हा नवीन बॅटर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या बॅट्समनकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की याच्या बॅटमधून भरपूर धावा येतील, परंतु आणखीन एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. काय चाललाय हा खेळ,
बसत नाहीये. धावसंख्येला मिळेल आणखीन एक फलंदाज येईल माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 2 बॉल 2 सिक्स साठी देखील 500. 1000 रुपयाचा कॅश प्राइज या बॅटरसाठी आलाय. रणजित पहिलाच बॉल सोडून दिला. दिशाहीन राहिला खराब चेंडूची. पूर्तता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. अशाच प्रकारचा प्रश्नचिन्ह आता मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत असताना पाहायला मिळाला. 2 धावा आल्या आणि एक षट या बॅटरसाठी 3 बॉल 3 वर्षी षटकार. जर नॉन स्ट्रायकर वरती जे रणजित पाटील बॅटर आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्यासाठी पारितोषिक आले. 3 बॉल 3 सिक्स मारले तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक षटकार लगावला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिला जाईल. पारितोषिक आला आणि फलंदाज आता मैदान देखील सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. ₹300 कॅश प्राइज आमचे सुयोगदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. आणि यावेळचा बॉल देखील विकेटची पडझड पडझड आणि पडझड पाहायला मिळाली. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. तत्पूर्वी प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये रघुनाथजी पाटील साहेबांचा शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आता प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. या साहेब तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत. नवीन बॅटर आता सूर्याबाई दाखल असताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालं होतं परंतु आता मात्र त्यांना डावाला सावरायचं आणि मोठे फटके खेळायचे आहेत. फलंदाज आणखीन एक माघारी येईल का? आणखीन एक झेल टिपला. एकाच ओव्हरमध्ये 4 धक्के दिलेत गोलंदाज दीपक. या गोलंदाजानं दमदार गोलंदाजी. 4था धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. पूर्ण टीमला आता बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते कारण की एकाच दोनच आता फलंदाज असे राहिलेत की त्यांना बॅटिंग आलेली नाहीये. बॉल आहे शेवटचा एक. या बॉल वरती या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले पहा. परंतु आता आलेला आहे तो डॉट बॉल आणि आणखीन एक फलंदाज येईल माघारी. एकाच ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं 4 धक्के दिले आणि 2 रनआउट. म्हणजे 6 विकेट या गोलंदाजाने घेतल्या. या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. काय दमदार गोलंदाजी दीपकची पाहायला मिळाली. एकाच ओव्हर मध्ये 6 बॉल वरती 6 धक्के दिलेत ज्यामध्ये 4 विकेट त्याने घेतल्या आणि 2 रनआउटच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलकावरती धावा बदलल्यात त्या 30 विजयासाठी करायच्या आहेत 31.
टॉस साठी आपण लक्ष वेधूयात. गार्गी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट अमर 11. चला दोन्ही टीमची टीम कॅप्टन या टॉस साठी. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आता लक्ष वेधलं जाईल. चला दोन्ही टीमची टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. चला संकेत यांच्या माध्यमातून अगदी कृष्णा या खेळाडूला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. मॅच संपल्यानंतर आपण त्या खेळाडूला देऊयात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आता पुन्हा मी लक्ष वेधतोय. अमरिया 11 आणि गार्गी 11 टीमचे टीम कॅप्टन चला या टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करतोय. चला कॅप्टन उपस्थित झालेत. आणि चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ देत आणि टॉस देखील करून घ्यायचा आहे. चला तर आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी करायच्या आहेत त्या 30 धावा. चला 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आघाडी झालेले दोन बॅटर देखील आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि दमदार स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बोकरविडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या स्पर्धेमध्ये लाईव्ह स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते प्रेक्षक लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती आणि आमचे सार्थकजी गावण एडिटर. चला चेंडू द्या. आमचे प्रेक्षक लाईव्ह युट्यूब वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि आमचे लाईव्ह प्रेक्षेपण पाहत असताना केलवणे गावाचे दमदार एडिटर सार्थकजी गावण देखील या स्पर्धेचा आनंद उठत असताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आजच त्यांचे 6,666 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. दमदार एडिटिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला संपूर्ण खेळाडूंच्या अधिक माहिती पोहोचवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठ्या खेळाडूंच्या खऱ्या अर्थानं रील्स व्हायरल करत असतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे आमचे सार्थकजी गावण ते देखील या स्पर्धेचा आनंद लुटत असताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष अधिक स्वागत करतोय. परंतु जाऊयात आता विजयासाठी करायच्या आहेत त्या 31 धावा. चला टॉस करून घ्यायचा आहे. चला मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमने एक सामने जिंकलेले आहेत. चला रणजित पाटील यांच्यासाठी पारितोषिक आले. जर का झेल टिपला तर विघ्नेशदा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिली जाईल आणि प्रतीक पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये, टोटल 1000 रुपये आहेत एक झेलसाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस कोणता संघ जिंकलाय? अमर 11 टीमच्या टीम कॅप्टन नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. यावेळचा बॉल पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, खराब थ्रो झाला तिकडे आणि बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित होते. गोलंदाजीसाठी हर्षलित असताना आपल्याला पाहायला मिळतात 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तत्पूर्वी प्रणयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात येईल. त्यांचे एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून एक सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आली पण त्यांचा देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. राहुल दादा पाटील यांचं देखील शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा बॉल फटका फसला होता परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमा पार, चौकार.
यावेळचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला, तिकडे क्षेत्ररक्षक होते परंतु आता त्यांना देखील फसवत बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4, आणखीन एक चौकार. चौकात असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॉल चाललाय सीमा पार. तिसरा चौकार. लागोपाठच्या 3 बॉलवरती 3 चौकार हर्षलच्या अगेन्स्ट ठोकलेले पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल नितीन यांच्यासाठी. आणखीन एक तडाखा. क्षेत्ररक्षक नाहीये. आणखीन एक चौकार असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलवरती आलेत 4 चौकार. थँक्यू. या बॉलवरती देखील चौकार असताना आपल्याला पाहायला मिळाल. टोटल धावा बनल्यात त्या धावफलकावरती 17 धावा. 4 बॉलवरती 4 चौकार ठोकलेत. फलंदाजाचं नाव आहे नितीन. 5वा देखील मारण्याचा प्रयत्न होता परंतु आता आला डॉट. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावा झाले धावफलकावरती. बिनबाद 17. चला तर आमच्या राहुल दादा पाटील यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. 2 मिनिटं मॅच थांबवायचे. राहुल दादा पाटील यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ऑक्शन पासून ते या मॅचेस पर्यंत ज्यांचा खऱ्या अर्थानं विशेष कौतुक राहिलं, कारण की ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी एक मोलाचा हातभार राहिला अशा आमच्या दादांचा देखील ते विशेष सन्मान केला जाईल. कारण की या स्पर्धेमध्ये जितकं काही पाहायला मिळतं युट्यूब वाहिनी देखील पाहायला मिळते. संपूर्ण ज्या क्रीडांगणाच्या अवतीभोवती जे जे काही तुम्हाला पाहायला मिळते ते आमच्या दादांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं आणि त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात, कारण की या स्पर्धेमागे त्यांचा देखील एक मोलाचा हातभार राहिला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील एक आर्थिक सहकार्य आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा. या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल कट केला. क्षेत्ररक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न करतील आणि या बॉलवरती ते एक धावसंख्या. एका धावेने धावफलक 18 पर्यंत जाऊन पोहोचले. षटक क्रमांक मार्गस्थ आहे त्या अर्थात दुसरं आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सौम्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी या मॅच मधून जो जिंकेल तो जाणार आहे थेट सेमीफायनल मध्ये. तत्पूर्वी अमोलजी लांडगे साहेबांचा देखील इकडे शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून एक उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी अमोल साहेबांना देखील विनंती करतो की आपल्या देखील मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष अधिक स्वागत आणि तुमचं देखील एक यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. गोलंदाजीसाठी सौम्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल खराब. चेंडू जाईल 1-2. तिसऱ्या टप्प्यानं सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. विजयासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता 15 बॉल मध्ये. अक्षरशः धाबे धनन सोडली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची का बॅटिंग पाहायला मिळाली. दीपक यांची गोलंदाजी देखील दमदार पाहायला मिळाली आणि आता फलंदाजी देखील दमदार करत असताना आपल्याला दीपक हे खेळाडू पाहायला मिळतात. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे धावण्याचा प्रयत्न करतील
अडवण्याचा देखील प्रयत्न करतात. तत्पूर्वी या बॉलवरती 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्या आल्यात तर 6 धावसंख्येची आवश्यकता येणार आहे 14 बॉल मध्ये. 14 चेंडू 6 ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा माई 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी निलेशजी म्हात्रे साहेबांचा देखील इथं आपल्याला व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा देखील एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. निलेश साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. 6 धावसंख्येची आवश्यकता राहिली. येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 13 धावा करायचे ते 6. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज झेल टिपला. फलंदाज बाद. तुला 12 बॉल आता विजयासाठी 6 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये प्रणय नवीन बॅटरला दाखल असताना आताचा संघाचा संघ कर्णधार आता आलाय बॅटिंग साठी. प्रणय तांडेल टीमचा लीडर आता बॅटिंग साठी असताना पाहायला मिळतो आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होत असताना रणजित सँटरसाठी खऱ्या अर्थानं कॅच साठी पारितोषिक लावलेलं आहे. स्वतःच्या पलोत्रमध्ये जरी कॅच घेतला तरी 1000 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूसाठी देखील दिलं जाईल. यावेळचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु या बॉलवरती येत असताना एक सिंगल धाव एकच धाव मिळेल. आता 11 बॉल मध्ये करायचे आहेत ते 5. 11 बॉल आता विजयासाठी करायचे आहेत त्या 5 धावा. त्या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण करत असताना आपल्याला टीम पाहायला मिळते. ती बॅटिंग करणारी माही 11 आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे काय घडेल. पुढचाच बॉल. यावेळचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात परंतु आता एका टप्प्यानं चेंडू जाईल सीमा पार. स्कोर लेवल आला चौकार. एक धावसंख्येची आवश्यकता. 10 चेंडू 1 धावसंख्या. तर नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकणारा संघ लगेचच आपण जो काय डिसिजन असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा. यावेळचा बॉल रिव्हर्स स्ट्रोक अटेंड केलाय. फटका फसला परंतु बॉल जाईल सीमा पार. आल्या धावा 4. अभिनंदन टीम माही 11 जाऊन पोहोचली सेमीफायनल मध्ये आणि ज्या क्षेत्ररक्षकांना झेल सोडला चला या आपल्याला दिलं जाईल साबण.